सर्व कार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया पार्वतीच्या तनया मंगलमूर्ती मोरया पार्वतीच्या तनया आज आळविते रे गणा मी तुला
शोधाला कौसराच्या वराच्या शोधाला कौसराच्या वराच्या शोधाला कौसराच्या वराच्या शोधाला हवालदार ठेवले तर पाऱ्याला हवालदार ठेवले तर पाऱ्याला हवालदार ठेवले तर पाऱ्याला हवालदार ठेवले तर पाऱ्याला हवालदार निघून चालला 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 कौसराजाचा द्वारपाल चालला 61 आणि 62 ची जोडी आहे जीव भावाची 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 कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची कौसराजाचा द्वारपाल चालला कौसराजाचा द्वारपाल चालला कौसराजाचा द्वारपाल चालला कौसराजाचा द्वारपाल चालला 61 आणि 62 ची जोडी आहे जीव भावाची 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 कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची कधी नाही तुटायची अरे आता महाराज येण्याची वेळ झालेली आहे तर आपला पारा कसा पाहिजे गुलाबाच्या फुलासारखा बस पाहिजे तो. बस बस आता महाराज येतील तेव्हा एक कवाली बोलूया हा, कव्वाली बोल, कव्वाली एक बोल. भानगड झाली पाठ्या चाली तेव्हा जिया जिया एक भानगड झाली पाठ्या चाली तेव्हा जिया जिया एक भानगड झाली पाठ झाली तो जिया जिया एक भानगड झाली पाठ झाली तो जिया भानगड झाली पाठ्या चाली तेव्हा जिया एक भानगड झाली पाठ्या चाली तेव्हा जिया एक भानगड झाली पाठ झाली तो जिया एक भानगड झाली पाठ झाली तो जिया मास्तर होता उद्या चष्मा जवळ जिया मास्तर होता उद्या चष्मा जवळ जिया एक मास्तर होता तुझे जन्माला होती जिया एक मास्तर होता तुझे जन्माला होती जिया हा. आता महाराज येण्याआधी मी थोडासा आराम करतो पण महाराज आले की मला उठवायचं आहे चालेल. नाही तर झोपून ठेवलास ना तर मग तुझं खरं नाही काय बघतो पारा करतो मी. कौसराजा निघोनी चालला हो कौसराजा निघोनी चालला निघोनी चालला कौसराजा निघोनी चालला हो कौसराजा निघोनी चालला निघोनी चालला कौसराजा निघोनी चालला हो कौसराजा निघोनी चालला निघोनी चालला कौसराजा निघोनी चालला
त्याच्या बापाला बंदीशाळेत टाकून स्वतः राज्य कारभार हाती घेतला. काय करावे, आपले राज्य कसे काय चालले त्याचा समाचार आधी घेतो. पण त्याआधी आपले राजसेवक आपला महाराज कसा काय चाललाय एकदम गुलाबाच्या फुलासारखा झाला महाराज. होय ना. होय. काही हरकत नाही. पण ह्याच्या आधी थंडी उडवा. राजसेवक महाराज काय की झोपा काढता. महाराज पहारा करता करता झोप लागली थोडी त्याला. थोडे पहारा करता करता आज झोप काय लागली. खरं राजसेवक तुम्हाला माझ्या मनातला विचार माहिती आहे का. महाराज तुमच्या मनातील विचार आम्हाला कसं बरं माहिती होणार. तेही खरं आहे म्हणा. माझ्या मनातला विचार तुम्हाला कसा कळणार. राजसेवक महाराज माझी धाकटी बहीण देवकी ती आता लग्नाला उपवर झाली आहे. ते मला जमतं का. राजसेवक मग त्या ना असा जर विचार मनात आला ना तर उलटा टांगून तोंडातून काळीच बाहेर काढेल. अरे बापरे. लक्षात ठेव. सॉरी राजसेवक बोला महाराज. ताबडतोब देवकीला राजदरबारात हजर करा. काय रे देवकीला राजदरबारात हजर करायचं. महाराजांनी हुकुम केला देवानीला बोलावणार न्याला. देवानीला बोलावणार न्याला. देवानीला बोलावणार न्याला. देवानीला बोलावणार न्याला. देवानीला दादनी कामला बोलविले. 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 दादनी दादांच्या भेटीला. दादनी दादांच्या भेटीला. आशीर्वाद असो. ठाण्याच्या पुढे कल्याण असो. राजसेवक दादा मला एकाची बोलवण्याचे कारण कोणते. देवकी तुला राज दरबारात एकाएकी बोलवण्याचं कारण म्हणजे तू आता लग्नाला उपवर झाली आहे तर तुझं लग्न लावून द्यायचा माझा विचार आहे. चार तर दिवस हा काय जेवण विचार आहे. तुमचा विचार तोच माझा विचार. होय ना. काही हरकत नाही देवकी तू आता जा आणि मी सांगेन तेव्हा राज दरबारात पुन्हा हजर राहा. ठीक आहे दादा येते तर. या तुम्ही आता 4 दिवस जेवण भेटणार. राजसेवक बोला महाराज. आपल्या देवकीला शोभेल असा एखादा वर शोधून आणा. राजसेवक अरे मुलगा मुलगा हे मुलगा. अरे हा पोरगा जातो दादा सावकाश. आता वर शोधायचं म्हणजे आता कुठे शोधायचं रे. वर हा सापूच्या झाल्यावर भेटेल. ना तिकडे नाही भेटणार. खाली पावशे पावशे भेटणार. बाजार भेटत जातो. हा. महाराजांनी हुकुम केला देवकीला वर शोधण्याला. 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 देवकीला वर शोधण्याला.
खाली बाजारपेठेत भेटला हो. या 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 आणि मुंबईकडे भेटलाय का फर्स्ट क्लास. हा आमच्या महाराजांच्या देवकीला वर सोबत ना हो एकदम फर्स्ट क्लास. हॅट्रिक पास आहे पण आधी महाराजांना आणून दाखवलं पाहिजे. या या वर इथं नाही या या लागू नका. महाराजांच्या चरणी सतत प्रणाम असो. आशीर्वाद असो. महाराज आपल्या देवकीला वर शोभेल बघा. हा बोला महाराज. हा वर आपल्या देवकीला मुळीच शोभणार नाही. तर कुठे शोभल वर नाही तर शोभल कुठे. राजसेवक बोला महाराज. त्याला आल्या पावली परत पाठवा. बाबा तुझा शिक्षात्र काय आहे राजसेवक आणि हा कोण शिकलेला आहे आणि महाराजांची कन्या म्हणजे काय तुझा उपयोग नाही तर काय धन आल्यावर मागे या बदला माझ्या. काय मला वर आणलं अहो काय वर आणला होता शोधून फुकट गेला. प्रथम पूजेचा मान गणराया, प्रथम पूजेचा देवा मान गणराया, आलोच मराया, आलोच मराया. आकाशात गेलो तेथेही शांतता, पाताळात गेलो तेथेही शांतता आणि मृत्यूलेखी गेलो तेथेही शांतता शांतता. पण मात्र कुठेच कळीचे साधन सापडत नाही. हो आलं लक्षात. मथुरेचा राजा कंस याची बहीण देवकी तिच्या लग्नाचा विचार करत आहेत. तेथेच आपल्याला कळीचे साधन सापडेल. नारायण नारायण. चंदमानी विठ्ठलाचा जीवाला
गेटवरती कोण आहे? कस महाराजांचे हवालदार आहे. त्यांना जाऊन सांगा की बाहेर ब्रह्मपुत्र नारद आले आहेत. ते आत येण्याची परवानगी मागत आहेत. ठीक आहे, जातो. जातो आणि महाराजांच्या चरणी सतत प्रणाम असो. आशीर्वाद महाराज, बाहेर नारळाला ट्रक आलाय, तो कुठल्या बरोबर खाली बघू? बाहेर नीट बघून या कोण आलाय ते. थांबा, हे कोण आलाय? ब्रह्मपुत्र नारद आले. हा, तुझा पण येडा. कोण आला म्हणून म्हटला? ब्रह्मपुत्र नारद हा, झाला? ब्रह्मपुत्र नारद. हा. जातो हा, जातो. नीट नीट सांग. महाराज, महाराज, बाहेर ब्रह्मपुत्र नारद आले, ते आतमध्ये येण्याची परवानगी मागतायत. जा जा आणि त्यांना आदरानं आतमध्ये घेऊन या. चालला. अरे आदराणी म्हणजे काय? या सेवक. अरे आदराने म्हणजे ह्या दाराने घेऊन जा त्यांना. हा, ह्या आधाराने. ह्या हा, दाराने. जातो. ते काय पण सांगतील. या नारद मुनी या. आदराने. हा, आदराने रे. हा. या. हो, शिक्षण कमी ना, तर आदराने की हो, ह्या आधाराने. अरे कंस राजा, तू कोणत्या विचारात आहे? नारद मुनी, माझी धाकटी बहीण देवकी ती आता लग्नाला उपवर झाली आहे, पण तिला शोभेल असा वर कुठेच सापडत नाही. नारद मुनी, आपण जर तिन्ही लोकी फिरत असता तर तुमच्या माहितीत एखादा वर असेल तर सांगा. नारायण नारायण. अरे कंस राजा, देवकीला शोभण्यासारखा एकच वर आहे, तो म्हणजे सुरसेन नगराचा राजा, त्याचा पुत्र वसुदेव. हाच आपल्या देवकीला वर म्हणून शोभेल. नारायण नारायण. काही हरकत नाही. नारद मुनी, या आपण. येतो तर. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला तुझा देवा नारायणा, माझी नौका किनाऱ्याला ला.
जाऊन वसुदेवाला बोलावले म्हणून सांगा. ठीक आहे महाराज, वसुदेवाला घेऊन होतो. महाराजांनी हुकुम केला वसुदेवला बोलायला, वसुदेवला वसुदेवा, अरे तुला इथे एकाएकी बोलवण्याचं कारण म्हणजे नारद मुनींच्या सांगण्यावरून मी तुला इथे बोलावणं केलं आहे. माझी धाकटी बहीण देवकी ही आता लग्नाला उपर झाली आहे, तर तिचं लग्न मी तुझ्याशी लावू इच्छितो. तर तुझं काय म्हणणं आहे? महाराज, मी एक गरीब गवळ्याचा मुलगा, आपली बहीण मला कशी बरं शोभेल? अरे वसुदेवा, योगायोग जुळून आले की गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्नच कुठे निर्माण होतो. पण महाराज, माझी एक अट आहे, जर ती तुम्ही पूर्ण केली तर मी या लग्नाला तयार आहे. वसुदेवा, अरे अशी कोणती अट आहे जी मी पूर्ण नाही करू शकणार? महाराज, मथुरेपासून सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोलाने मंडप सजवला पाहिजे. काही हरकत नाही वसुदेवा, अरे तुझी अट मला मान्य आहे. वसुदेवा, तू आता जा आणि मी सांगेन तेव्हा राज दरबारात लग्नाच्या वराडासह हजर राहा. येतो तर महाराज. आता का आजची फाशी आहे? राजसेवक, बोला महाराज. ताबडतोब भटजी काकांना बोलावून घेऊन या. पण त्याआधी सुरसेन नगरापर्यंत मोठ्या पोळ्यांनी मंडप सजवा. येतो तर मी. या काय मंडपाचा खर्च आहे? इकडं कोण आहे काय मंडपाला मोठा? तारीख नको, कारण इथनं आता पावसेपासून नाकड्या भरला सगळं आता मंडप सजवायचा आहे. होय ना हे खर्च काय प्रश्न काय? मोठ्या पोळ्याचा पिकला माला, मोठ्या पोळ्याचा पिकला माला, मोठ्या पोळ्याचा पिकला माला.
कामगिरी व्यवस्थित पार पाडले. होय ना हा काही हरकत नाही. तसा जुना अहवाल झाला. राजसेवक ताबडतोब आपल्या राज्यातल्या भटजींना बोलावून घेऊन या. भटजी काका ना होय थांबा आत्ता घेऊन येतो. जातो जातो. जातो कौसाच्या भेटीला. मी भटजी काका जातो कौसाच्या भेटीला. मी भटजी काका जातो कौसाच्या भेटीला. मी भटजी काका जातो कौसाच्या भेटीला. सांगितल्याप्रमाणे भटजी काकाला घेऊन आलो. भटजी काका बरे मला का बरं बोलावलं? इथं भटजी बोलचा काका अच्छा माझी बहीण देवकी ही आता लग्नाला आता उपर भटजीला झाली. कसा बोलवता? तर तिचा लग्न लावून द्यायचा माझा विचार आहे. लग्न लावून द्यायचंय का? होय नाही मुंजा करायची आहे. राजसेवक तर तिच्या लग्नाला एखादा शुभ मुहूर्त शोधून काढा. शुभ मुहूर्त ना? होय. आता शोधतो बरं. कुठं सासू राजसेवक रंडीच्या बाजूला हो. तुला कळतं का त्यातलं? नाही पहिली 6 वर्ष नापास. तुला भटजी करायला हवं होतं. हवा आणला असता कसा तुला. आता माझं पंचांग काढतो. तुमचा भाड करा काका कर. हा पंचा हा हे माझं पंचांग. हा. आता मुहूर्त बघूया. आता हा मार्गशीर्ष चालू आहे. पावसात आहे काय. तर मुहूर्त कधीचा हवा आहे रात्री. आधी महाराजांना विचारून या. रात्रीचा आहे. रात्री ते लग्न लावतात का मग तू रे? काय विचारतो असा. अरे शेंबड्या, तुला कळत नाही का रे? जरा महाराजांना विचारून ये मुहूर्त कधीचा हवा आहे तो. थांबा जा लवकर. काय रे भोट भेटला मला हा. महाराज कोणता किती तारखेचा पाहिजे. कोणताही चालेल कोणताही पण चालेल. शुभ असावा. शुभ असा काका हो मुहूर्त कधीचा पण चालेल पण शुभ असावा. चालेल ना? माझ्याकडे मुहूर्त 12:30 आहे. नक्की कितीचा सांगायचा. 12 वाजून 30. 12:30 अरे तुला कळतं का? 12:30 सांग. तुझ्या माहिती. सांगतो. आईस्क्रीम भेटणार ना? लवकर ये बरे. महाराज 12:30चा मुहूर्त आहे. चालेल ना आपल्याला. काही हरकत नाही. ठीक आहे काका राजसेवक बोला महाराज. ताबडतोब वसुदेव आणि देवकीला इथं लग्नाच्या वरातीसह हजर करा. ठीक आहे. आणि एक अंतर्मन घेऊन या. कोण आम्ही. लग्न व्हायचंय ना? अरे काय काका म्हणायचा की काय याला अंतर्पण म्हणून तुम्ही घेऊन या. तर तुला जेव्हा दिला अरे शिंच्या तूच घेऊन ये. डान्सचा बघत मी कसला कसं घेऊन या? थांब घेऊन येतो. अरे लवकर ते बघू. अक्षता वाटतो. हो रे, लगेच अक्षता वाटून घ्या पटापट. मंडळी लग्नाला यायचं हा. घ्या दादा घ्या. लग्नाला यायचं फुकट जेवण आहे. घ्या. अरे लागू नको. घ्या. काका जेवायला चांगलं दाबून. आमच्या महाराजांचं लग्न पोटीचं आहे ना. घ्या. हा वसुदेव तुम्ही केला अरे उलटा झाला तो बोलला.
नगरसेवक अरे इकडे आहे ना बरोबर आहे सर्वांना अक्षता मिळाले ना ए आपल्याला मिळाला ना हा. सर्व वराडी मंडळींना अक्षर मिळालं का हो शुभमंगल आता दक्षिण कुठं आहे? दक्षिणा माझी दक्षिणा हा तर थांबा जरा घेऊन येतो लगेच 2 मिनिटं. लवकर घेऊन ये मला तिकडे लग्न लावायला जायचं गुरावाडी खाली पावसला लवकर घेऊन या कांदे बटाटे लसूण टोमॅटो कोथिंबीर सगळं आणलं का हो सुंदर सुंदर तर हा आता सगळं लग्न लागलेलं आहे हा आता नवरा मरो नाहीतर नवरी मरो हा? या भांड्याला काय दक्षिणा मिळाली तुझ्या माईची माझी भाकरी जळाली रे. अरे हा लग्न लावा आला की नवरा नवरी मारा आला तुला परत आणतो ना बघ आपल्या देवकीची वरात आपल्या नगरातून मोठ्या आनंदाने मिरवा. चालेल चालेल आलं ना वरात आता निघाली. हा चला या आमच्या पाठीमागून या अरे गाडी वाल्या दादा तू गाडीची रे हात रे, गाडी वाल्या दादा, 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 तू गाडीची रे हात रे, गाडी वाल्या
पण देवकीच्या पोटी आठवा येणारा बालक, देवकीच्या पोटी आठवा येणारा बालक तुझा हाड वैरी आहे, तुझा हाड वैरी आहे कंसा. सावधान सावधान. बोला महाराज, काय ऐकतोय हे मी? काय ऐकतो? देवकीच्या पोटी होणारा आठवा मूल आणि तो माझा वैरी नाही, हे कदापि शक्य नाही. राजसेवक बोला महाराज, वयात जसे सुरसेन नगरात नेले तसेच पुन्हा या मथुरेत घेऊन या. हे काय महाराज, आता नको. ताबडतोब जा. ये बाबा वसुदेवाई. महाराज, जशी वरात घेऊन गेलो तशी परत घेऊन आलो. देवकी, आकाशवाणीने मला जाग दिले की तुझ्या पोटी होणारा आठवं मूल आणि तो माझा वैरी नाही, ते कदापि शक्य नाही. जर मूळच तोडला तर खांद्या आपोआप हातात येतील. तेव्हा याच संशयीनं मी तुझा अरे मला जेवढी मुलं होती तेवढी विश्वास स्वाधीन करेल. अरे मग तर झाले ना. राजसेवक बोला महाराज, देवकीला बंदीशाळेत टाकून या वसुदेवाचा कडेलोट करा. येतो तर मी. अहो आता लग्न नाही झालं तेव्हा त्याचा कडेलोट करा. त्याला करायचं काय? हा? घटस्फोट पण दिला नाही. हे तू देवकीला बंदी शाळेत ठेवतो, हा? मी वसुदेवाला घेऊन जातो. अरे तुला काय करायचं आपण करू. चल, चल. अरे काय घेऊन रे. अरे काय याच्या जिंदगीत रे. चंद्रभागच्या तिरी, चंद्रभागच्या तिरी म्हातारी उभी, म्हातारा उड्या मटण कोण खाणार. दुष्ट कंसाने माझ्याकडे लोट केला, दुष्ट कंसाने माझ्याकडे लोट केला. वसुदेवाचा कडेलोट केला का? हो पांगलवाडी तिथं खाली खडपात नेला वरनं झोपून द्या. सेवक बोला महाराज. मग हा इथे पुन्हा आला
कसा आपल्या पायाने आला. पण हे आपल्या पायाने आला. राजसेवक याला ही बंदी शाळेत टाकून 12 दरवाजाला 12 कुलप लावून राजशास्त्रीचा कडक पहारा ठेवा. येतो तर मी. या. काय बाबा तुझ्याकडे मला मार घ्यायला लागला. चल इकडे. इकडे हो. आणतो कुठल्या तरी घेऊन येतो. मी ओशी पायी मी जातो जंगलाला. 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 तर आम्हाला उठवायचं तुम्ही कुत्र्याच्या अंगावर येतं तर बाहेर काढतो. आपला पारा कसा काय चाललाय? आमचा पारा आहे गुलाबाचा चाललाय. बंदीशाळेची काही माहिती? बंदीशाळेची माहिती आता घेऊन येतो ना. ताबडतोब सारखं काम कर ना तर नको करू. सारखं जातो ताबडतोब जा. जातो जातो ते लक्षात नाही सावकार हे झोपलेला नाही. काय माहिती? हा जातो. हा सांगा बघा ह्या पोर आहे ना भारत देवकीला कन्या झाली. काय हो देवकीला कन्या झाले. राजसेवक बोला महाराज. ताबडतोब देवकीकडून ती कन्या घेऊन या. ठीक आहे महाराज घेऊन येतो. देवकी देवकी भेटी करणार इकडे.
महाराजांचा हुकुमच आहे तसा तिकडं नाही महाराज त्यांची त्यांना भेट नाही काय त्याची कन्या घेत नाही हो का वसुदेवाला सांगा तू कबूल केलं होतास की जेवढी मुलं होतील तेवढी तो माझ्या स्वाधीन करेल म्हणून का घाबरतो त्यांची भेट तिकडं नाही भेट रडताय महाराज ह्या ती कन्या येते मला फसवतो काय मला फसवलंच काय त्याचा मीच शिराच्छेद करतो जरा मेरा आराम करतो आराम मी पण आराम लय सरकारी उतार आली जातो आराम करूया घेऊन जातो अरे कौस महाराजाने आपली 6 बाळं शिळीवर आपटून ठार मारली ह्या तरी बाळाला आपला जीवन द्यायला पाहिजे हे ते बाळ माझ्या चाललो मी मातुर सोडोनी चाललो मी मातुर सोडोनी चाललो मी मातुर सोडोनी चाललो मी मातुर सोडोनी चाललो मी गोकुळ नगरात चाललो मी गोकुळ नगरात बाळाच्या अंगठाला पाण्याचा स्पर्श झाला यमुनेने मार्ग मला दिला 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 यमुनेने मार्ग मला पुत्र मी तेथे ठेविला कन्यानी घेऊन निघालो 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 काय करावे अजून सुद्धा राक्षसीवर राजसेवक झोपी गेले आहेत चांगली नामी संधी चालू लागली हा तर दैव योगच मानावा लागेल बंदीशाहीकडे जाण्याचा मार्ग मोकळा आहे
मारा करताय की झोपा काढताय महाराज तारच करी येतो पण ती जागरणीच्या मुळे जरा बसलो इथं खाली ना ती खुर्ची आहे. जागरण झाले आणि हे राक्षस यांना इथे झोपा काढण्यासाठी ठेवलंय का अरे हे बघ दादा बघ दांडका घाल राजसेवक बोला महाराज ताबडतोब बंदीशाळेत जाऊन बंदीशाळेची माहिती घेऊन या ठीक आहे मला आत्ता जातो जा हे बघ राक्षसी बघ हे राक्षसी हाय. बघ बघ खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस काय बंदी शाळेची माहिती हा हा बस बस खाली बस समजलं काय ते या पोराचा महाराज महाराज जयंतीला परत कन्याच झाले काय होय याही वेळी देवकीला कन्याच झाली राजसेवक बोला महाराज ताबडतोब जा आणि देवकीला जगाली कन्या माझ्या स्वाधीन काय म्हणून ठीक आहे महाराज जातो काहीतरी गडबड आहे याही वेळी देवकीला कन्या देवकी नाही देवकी भेट कन्या इथे आता भेट देवकी महाराज देवकी कन्या भेट नाही देवकी कन्या देत नाही नाही दे पाहतो देवकी कन्या कशी देत जावा नाही तिकडे जावा देवकी बरोबर कन्या माझ्या स्वाधीन काय वसुदेवा अरे तू कबूल केलं होतास जेवढी मुलं होतील तू माझ्या स्वाधीन करशील म्हणून नाही देवकी या कन्येला जीवन नाही हे ती कन्या नाही एवढ्या बाळाला जीवदान दे रे जीवदान दे रे दादा कन्येचं रूप घेऊन आलाय काय कन्याचा रूप घेऊन आलाय काय राजसेवक बोला महाराज याचाही शिरच्छेद करा जा. येतो राजसेवक रडू नको तुझी मने आबाळा रे रडू नको तुझी मने आबाळा रडू नको तुझी मने आबाळा रे रडू नको तुझी मने आबाळा 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 रडू नको तुझी मने
कामगिरी जमणार आहे. अहो मी कधी कोंबडा कापला नाही. राजसेवक, त्या तिकडल्या इकडे मीच तिचा शिरच्छेद करतो. या बाळाला तुला